विषयावरील आपल्या मागील व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली होती मुलांच्या अचूक ग्रहण क्षमतेबद्दल. आणि म्हणून मुलांसमोर काय बोलायचं काय नाही याची अनेक वेळा आपल्यावर मर्यादा असते. पण तरीही त्यांच्या या अनुकरणशीलतेचा जर आपण संधी म्हणून उपयोग केला तर त्यातून बरंच काही साध्य होऊ शकतं. आणि पालक या नात्याने ती जबाबदारी आपसुकच आपल्याकडे येते. बरोबर. एक सुंदर कोट आहे. Children must not be very great listeners, but they are very great imitators. Hence, we have to give them something great to imitate. या वचनाचा भावार्थ किती सुंदर आहे. मुलं आपल्या नकळत आपण जे वागतो, बोलतो त्याचं अनुकरण करत असतात, ते टिपत असतात. आणि कधी कधी अगदी तसंच बोलतात आणि वागतात सुद्धा. त्यांनी एकतर आपल्याला धक्का तरी बसतो, नाहीतर आपण चकित तरी होतो. आणि म्हणूनच त्यांच्या या अनुकरणशीलतेला म्हणजे इमिटेट करण्याच्या त्यांच्या वैशिष्ट्याला आपल्याला कसं वापरून घेता येईल. या पद्धतीनं शिकणं हे जे आहे याला आपण एकतर निरीक्षणात्मक अध्ययन म्हणजे ऑब्झर्वेशनल लर्निंग किंवा मॉडेलिंग किंवा काही प्रमाणामध्ये हे अप्रकट अध्ययन सुद्धा असतं. म्हणजे आधी शिकलेलं नंतर कधीतरी बाह्य रूपात दिसून येतं. तर पालक म्हणून आपल्या मुलांच्या संदर्भात किंवा त्यांच्या वाढीच्या आणि वागण्याच्या संदर्भात आपल्याला जे प्रश्न पडतात त्यातल्या काही कॉमन प्रश्नांवरतीही इट्स अबाउट किड्स या प्लॅटफॉर्मवर आपण चर्चा करणार आहोत. एका विशिष्ट वयाच्या मुलांच्या पालकांकडून जे प्रश्न किंवा शंका विचारल्या जातात ते साधारणपणे कॉमन असतात, युनिव्हर्सल असतात. कारण कुठल्याही समाज संस्कृतीमध्ये ठराविक वयाच्या मुलाच्या पालकांना काही ठराविक प्रश्न हे पडतातच. त्यातल्या एका प्रश्नाविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. मुलांच्या वयाची रेंज बघता त्यांच्या संदर्भात असणारे प्रश्न जे पालकांना भेडसावतात ते थोडेफार प्रमाणामध्ये वेगळे असू शकतील. प्रत्येक मुलाच्या स्वभावानुसार किंवा त्याच्या वयोगटानुसार त्या प्रश्नाचा पोत, तीव्रता किंवा समस्या ही बरेचदा व्यक्तिगत किंवा वेगळीही असू शकते. पण तरीही या सगळ्या चर्चेतून पालक म्हणून तुम्हाला निश्चित काहीतरी गवसेल अशी मला खात्री वाटते. या निमित्ताने तुम्ही सुद्धा तुमचा एखादा अनुभव किंवा एखाद्या प्रसंगी युक्ती म्हणून किंवा उपाय म्हणून तुम्ही काय केलं हे या प्लॅटफॉर्मवर तुम्ही निश्चित शेअर करावं असं मी तुम्हाला आवाहन करते. तर आज आपण ज्या विषयावरती चर्चा करणार आहोत तो सुद्धा असा एक युनिव्हर्सल प्रश्न आहे. तो म्हणजे मुलं करतात तो पसारा. खेळण्यांचा, कधी कपड्यांचा, कधी अभ्यासाच्या पुस्तकांचा किंवा कधी त्यांच्याकडे इतर जे काही छोटं मोठं कितीतरी असं रॅन्डम मिसलेनियस सामान असतं त्या सगळ्या सामानाचा मुलं पसारा करतात आणि आवरून ठेवत नाही. ही प्रत्येक पालकाची ओरड असू शकते. मुलांना पसारा करू द्यावा की करू देऊ नये हा एक वेगळाच विषय आहे. मुलं पसारा करत असतात म्हणजे ते काहीतरी शिकत असतात, काहीतरी ऍक्टिव्हिटी करत असतात. लहान मुलांमध्ये म्हणजे साधारणपणे 10 वर्षाच्या खालील मुलांमध्ये आपल्याला खूप एनर्जी किंवा ऍक्टिव्हिटी लेवल त्यांची खूप हाय दिसून येते. साधारणपणे मुलं या वयात शांत बसत नाहीत. या वयात म्हणजे आणखीन थोडा खालचा वयोगट जर आपण घेतला तर मुलं बिलकुल शांत बसत नाही. हे बरोबर नाही असं आपल्याला वाटत असतं. पण आपल्या मूळ विषयाच्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट मला आवर्जून नमूद करावीशी वाटते. ती म्हणजे लहान वयातल्या वयवर्ष 5 साधारण या वयातल्या मुलांमध्ये जी चंचलता दिसून येते किंवा ते फार काळ एका जागी टिकत नाही म्हणजे त्यांच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन नाहीये आपल्याला असं वाटतं. ते तसं मुळीच नसतं. त्या वयामध्ये मुलं जितकी जास्त फिजिकल हालचाल करतील म्हणजे जितकी जास्त चलनवलन त्यांचं असेल, जितक्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज किंवा वेगवेगळे फंक्शन्स क्रिया ते करतील, तितक्या जास्त प्रमाणामध्ये त्यांच्या मेंदूमध्ये असलेल्या चेतापेशींची ज्याला आपण म्हणू शकतो न्यूरॉन्स लक्षात ठेवण्यासाठी, तितक्या वेगाने आणि तितकी कॉम्प्लेक्स अशी जोडणी त्या न्यूरॉन्सशी एकमेकांना होत असते. आपली स्मृती, आपलं ग्रास्पिंग, बऱ्याच प्रमाणामध्ये बुद्धी, हे सगळं या न्यूरॉन्सच्या जोडणीवर असतं. म्हणजे एखाद्या लहान मुलाला आपण पसारा करू नको, खेळू नको असं बांधून ठेवलं, त्यांना मोकळेपणाने जर अ, खेळू दिलं नाही किंवा त्यांना जेही काही करायचं आहे त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी जर आपण बंधनं घातली, तर अनुषंगाने त्यांची ती फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी होते आणि त्यांच्या मेंटल डेव्हलपमेंटवर किंवा त्यांच्या बौद्धिक विकासावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. ही गोष्ट मुलं जेव्हा काहीतरी करत असतात, तेव्हा फक्त त्याकडे पसारा म्हणून न बघता किंवा आपलं काम वाढवून ठेवतायत म्हणून न बघता, याही दृष्टीने ते त्यांच्या वेगाने स्वतःचा विकास करतायत, स्वतः वाढण्याचा प्रयत्न करतायत किंवा त्यामध्ये कॉन्ट्रिब्यूट करतायत. या दृष्टिकोनातून त्या मुलांच्या पसाराकडे नक्की बघा.
कितीही झालं तरी लहान मुलंच ती पसारा करणारच. ज्या घरात लहान मुलं असतं ते घर आखीव-रेखीव कसं असेल? अतिशय नीटनेटकं आवरलेलं आणि आखीव-रेखीव घर तेच असतं जिथे फक्त मोठी माणसं राहतात. कारण ही मोठी माणसं काहीतरी नवीन गोष्ट झाली, काहीतरी नवीन आठवलं म्हणून दाण-दाण पावलं टाकत उत्साहाने घरभर फिरत नाहीत. छोट्या-छोट्या गोष्टींनी हरखून जात नाहीत. त्यांना आनंदी व्हायला छोटंसं कारण आणि दुःखी व्हायला सुद्धा छोटंसं कारण पुरत नाही. ती आपलं-आपलं सामान आपल्या-आपल्या योग्यतेने, आपल्या-आपल्या गरजेप्रमाणे ठेवत असतात, काढत असतात. आज काय दिवाळी आहे, पणत्या लावल्यात, झाडाला नवीन पालवी फुटली आहे, पाऊस येतोय. पावसामध्ये सुद्धा लहान मुलांना चिखल कुठे दिसतो? घरभर पाय होतील चिखलाचे किंवा पाण्याचे आणि टाईल्स पुसाव्या लागतील म्हणून आपण पावसात पाय सुद्धा ओले करत नाही. पण मुलांचं असं नसतं. ते छोट्या-छोट्या गोष्टी अतिशय हाय डिग्रीला किंवा खूप जास्त त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन ते त्याच्यावर ओरिजिनल त्यांची जी काही रिएक्शन असते ती देत असतात. आणि म्हणून असं घर आवरलेलं नीटनेटकं कसं राहील? ही जी मोठी माणसं असतात नीटनेटक्या घरात राहणारी, आपल्यासारखी बहुधा, ती आजूबाजूला होणाऱ्या छोट्या-छोट्या गोष्टींवर तितक्या आनंदाने रिएक्ट होणार नाही. टीव्हीवरचा क्रिकेटचा स्कोर, एखादी मॅच, संसदेमध्ये फार जोशाने रंगणारी भांडणं किंवा सीरियलमधला ड्रामा, हे पाहून थोडंसं एक्सप्रेसिव्ह ही मोठी माणसं आपल्यासारखी निश्चित होतील. पण पावसाळ्यामध्ये झाडाची पानं दाराशी वाहून आलीत म्हणून किंवा एखादं फुलपाखरू घरामध्ये आलं म्हणून किंवा बाजारातून आपण जर वाहन सामान आणलं, तर त्या सगळ्या गोष्टींना आपण लगेच त्यांची जागा दाखवून देत असतो. म्हणजे कुठलीही गोष्ट ही शिस्तबद्ध किंवा नियमामध्ये, एखाद्या स्ट्रक्चरमध्ये असावी असं मोठ्या माणसांना वाटत असतं. असं घर हे लहान मुलांचं निश्चितच असू शकत नाही. दुसरं असं घर आवरलेलं असतं जिथे हाऊस हेल्पची मदत असते. तिथे तर स्टँडिंग इन्स्ट्रक्शन असतात. वस्तू कपाटातनं बाहेर निघाली की ती लगेच आत गेली पाहिजे. पण मला सांगा, ज्या घरात लहान मुलं असतील, ते घर एक वेळ आवरलेलं नसलं तरी चालेल, पण सावरलेलं हवं. मी असं म्हणतेय, त्यामागे माझा म्हणण्याचा हेतू फार वेगळा आहे. ज्या घरात लहान मुलं असतील, ते घर निश्चित रूपाने चाइल्ड फ्रेंडली असावं. आता थोडंसं मूळ आपल्या प्रश्नाकडे जाऊया. मुलांनी पसारा करू नये किंवा त्यांनी तो केल्यानंतर आवरावा असा आपला आग्रह असतो. कारण त्यातूनच त्यांनाही सामान योग्य पद्धतीने वापरण्याची आणि नंतर उचलून जागेवर ठेवण्याची, जेणेकरून ते पुन्हा सापडेल, याची सवय त्यातून लागणार असते. पण आपण कितीही म्हटलं, की मुलं ही अनुकरणप्रिय असतात, तरी त्यांना पसारा आवरायला जर आपल्याला शिकवायचं असेल, तर आपण त्यांना जर स्वतःचं उदाहरण दिलं, की "बघ, मी माझं काम झाल्यानंतर पसारा कसा लगेच आवरून ठेवते. मी एवढा स्वयंपाक करते, मी एवढं बाहेरचं काम करते किंवा मी एवढं सगळं घर सांभाळते. माझा दिसतो का कधी पसारा?" हे समीकरण मुलांच्या बाबतीत लागू पडत नाही. म्हणजे तुम्ही पसारा आवरलेला दाखवून या उदाहरणाने अनुकरण करून ते पसारा आवरायला शिकतीलच असं जुळून येणार नाही. तर आपण पसारा करत नाही किंवा आपला पसारा लगेच आवरणं आपल्याला सोपं असतं. याचं महत्वाचं कारण हेही आहे, की जे सामान आपण वापरतोय, स्वयंपाकघरात असेल, आपल्या खोलीत असेल, कामाच्या ठिकाणी असेल, ते सामान परत जागेवर ठेवण्यासाठी आपल्याला सोयीचं होईल किंवा आपल्याला योग्य वाटेल अशा पद्धतीने आपण त्या सामानाची मांडणी केलेली असते. म्हणजे एखादी वस्तू जर फार अडचणीच्या ठिकाणी असेल आणि ती जर आपल्याला वारंवार लागत असेल, तर आपण मोठे असतो. आपण जागा करून घेतो त्या सामानाला, त्या वस्तूला आणि नंतर आपण आपला कम्फर्ट ते सगळं साहित्य वापरताना नेहमी बघत असतो. मुलांच्या बाबतीतही आपण हेच जपायला हवं. मुलं हळू-हळू मोठी होतात तशी त्यांची फिजिकल मॅच्युरिटी येते. म्हणजे त्यांच्या हाताचे, शरीराचे छोटे-छोटे स्नायू यांची बळकटी तयार होत जाते. कालपर्यंत हातामध्ये चमचा नीट न धरू शकणारा मुलगा आता हातामध्ये बॅग धरून, वॉटर बॅग धरून शाळेत जाऊ शकतो. स्वतःचे बूट घालायला लागतो. अ, टिफिन उघडू शकतो, नीट बंद करू शकतो. कारण त्याच्या छोट्या-छोट्या मसल्समध्ये फिजिकल मॅच्युरिटीनी एकेका टप्प्यावर एक-एक ताकद किंवा एक-एक कौशल्य, एक-एक स्किल येत असते. मग मुलांच्या याच टप्प्यावरती ते स्वतःचं सामान कपाटातून काढू शकतील आणि पुन्हा कपाटात ठेवू शकतील अशा पद्धतीने घराची रचना आणि सामानाचीही रचना जर आपण केली, म्हणजे थोड्या जागेमध्ये ते सहज खेळू शकतील आणि सामान आवरून ठेवू शकतील अशी व्यवस्था जर आपण त्यांना करून दिली आणि मग त्यांना जोडीला घेऊन हळू एक-एक वस्तू जागच्या जागी ठेवण्याची, प्रत्येकाची पेस वेगळी असते. त्या छोट्या संथ गतीने का होईना, पण त्यांना पण हळू-हळू सवय लावली,
तर निश्चितपणे बघा, मुलं 3 वर्षाची होईपर्यंत तुमची आणि त्यांची घर आवरणारी एक सुंदर हाउसकीपिंग टीम तयार होईल. पण हे करायचं असेल, तर आधी हा विचार करायला हवा, की आपलं घर हे चाइल्ड फ्रेंडली आहे का? म्हणजे मुलांना इजा होणार नाही. मुलं सहज काम करू शकतील अशा पद्धतीने निदान त्यांच्या तरी सामानाची, खेळण्यांची, कपड्यांची, पुस्तकांची रचना आपण आपल्या घरामध्ये केली आहे का? त्यांच्या उंचीप्रमाणे जर आपल्याला त्यांना कपाट द्यायचं असेल, तर शक्यता आहे, की आपली वर्षानुवर्ष सामान ठेवण्याची जी जागा असेल, ती कपाटं किंवा त्या कपाटातले खालचे शेल्फ जर आपल्याला त्यांना द्यायचे असले, तर आपल्याला आपली सवय मोडावी लागेल. पण त्यांच्या आयुष्यभराकरता जर त्यांना एखादी सवय लावायची असेल, तर नवीन सवय कशी लावून घ्यायची आणि नवीन गोष्टी ची रचना किंवा कुठेही असो पण सामान जागच्या जागी ठेवण्याची सवय, नवीन सवय म्हणूया, त्याची सुरुवात आपण स्वतःपासूनच करायला नको का? अं, उदाहरणार्थ सांगायचं तर आमच्याकडे आनंदीचं म्हणजे माझ्या मुलीचं सामान 2 कपाटांमध्ये असतं. तिची खेळणी आणि पुस्तकं असतात, ती आमचं घर आहे. तर म्हणजे फ्लॅट नाहीये, घर आहे. तर घरातली जी बाहेरची खोली आहे, त्यामध्ये भिंतीतलं, जुन्या पद्धतीचं भिंतीतलं कपाट आहे. छोटे-छोटे शेल्फ आहेत, त्याची डेप्थ कमी आहे. अ, आणि त्या कपाटासमोर एक दिवाण ठेवलेला असतो, पलंग ठेवलेला असतो नेहमीच. त्याच कपाटावर या व्हिडिओ ब्लॉगमध्ये शेअर पण करतेय. त्याच कपाटावर मी आनंदी अगदी लहान होती, तेव्हा वेगवेगळी चित्र लावली होती. काही कार्टून कॅरेक्टर्स, आपण लहान मुलांना ज्या चिवकवच्या, सिंह, उंदीर, मांजर, माकड या गोष्टी सांगत असतो, त्यातले काही कॅरेक्टर्स. आणि आपली फॅमिली, आपले रिलेटिव्हज लक्षात येण्यासाठी ताई-दादा, आई-बाबा, मामा-मामी अशी काही कॅरेक्टर्स याची चित्र मी तिथे लावली होती. त्याचं कारण असं, की आमच्याकडे हाउस हेल्प नसल्यामुळे मी कॉलेजला गेल्यानंतर त्या पलंगावर दुपारी आराम करता का होईना, पण सासूबाईंना तिला सांभाळता येईल किंवा तिने पण एका जागी स्वस्थ बसून किंवा एका जागी थांबून तिला ती चित्र बघता येतील. तिची रमण्याची आणि त्यांची आराम करण्याची ती एकच जागा असेल, अशी युक्ती त्यामागे होती. आनंदीची खेळणी आणि पुस्तकं, अ, अवांतर वाचनाची पुस्तकं ही सगळी याच कपाटात असतात. तिच्याकरता Amazon आणि फर्स्टक्रायवरनं मी बरंच काही-काही मागवत असते. तर त्यातनं आलेले ब्राउन बॉक्सेस हे रिअरेंज करून किंवा त्याला परत डेकोरेट करून, रिरॅप करून त्याच्यामध्ये वेगवेगळी खेळणी, एक एक बॉक्स आणि एक गेम या पद्धतीने रचली आहे. बरेचदा तुम्ही अनुभवलं असेल, की आपण बाजारातून जर एखादा गेम आणला, तर त्याचं सामान खूप थोडं असतं. पण पॅकिंग आणि कन्झ्युमर ला अट्रॅक्ट करण्याच्या दृष्टीने त्याचं सामान खूप कमी असतं, पण पॅकिंग खूप अवाढव्य असतं. तर आपण थोडासा वेळ आणि विचार दिला, तर तेच सामान आपण दुसऱ्या एखाद्या बॉक्समध्ये जर अरेंज करून ठेवलं, तर होऊ शकतं, की ते जास्त काळ टिकणारं पॅकिंग असू शकेल किंवा ते ठेवणं आणि काढणं मुलांना जास्त सोयीचं सुद्धा होऊ शकेल. तर अशा पद्धतीने रिअरेंज करून त्या कपाटाच्या 4 शेल्फमध्ये आनंदीची सगळी खेळणी आणि बऱ्यापैकी म्हणजे 100च्या जवळपास पुस्तकं ही त्या कपाटामध्ये आहेत. अ, तिला जसं-जसं पलंगावर चढून सामान ठेवता येऊ लागलं, तसं-तसं कोणत्या-कोणत्या डब्यामध्ये काय-काय आहे, हे सुद्धा मुलांना फार लवकर लक्षात येतं. कारण डब्याच्या आकारावरून, रंगावरून त्यांना ते लक्षात येतं. तर तिचं फार ती एक स्पेशल जागा होती, ज्या ठिकाणी तिचं ते सगळं खेळणी आणि पुस्तकं अरेंज झालेलं आहे. सो ती ते काढायला आणि घालायला एन्जॉय करते. दुसरं कपाट आमच्या खोलीत आहे, जेही भिंतीतलंच कपाट आहे. त्याच्यात एकूण 3 शेल्फ आहेत. स्लायडिंग डोअरचं आहे. सो तिला बऱ्यापैकी लवकर ते स्लाइड्स डोअर्स असल्यामुळे तिला ते ऑपरेट करता यायला लागलं. त्या कपाटामध्ये खालच्या रकान्यामध्ये तिचे कपडे, तिची एक बास्केट ज्याच्यामध्ये कंगवा, आपण गंध लावतो ती किंवा तिचं लोशन, स्किन केअर, हेअर एक्सेसरीज हे सगळं खालच्या रकान्यात. शाळेचा युनिफॉर्म, रुमाल, मोजे सगळं एका ठिकाणी आणि तिच्या हाती लागू नये अशा काही वस्तू, काही औषधं ही वरच्या रकान्यात ठेवण्याची माझी पद्धत होती. अ, अंघोळ झाल्यानंतर किंवा दुपारी उठल्यानंतर खेळायला जाण्याआधी हातपाय धुतल्यानंतर बदललेले किंवा धुवायला टाकायचे कपडे ती स्वतः नेऊन लॉन्ड्री बॅगमध्ये टाकायला शिकली. तिला म्हटलं, की "आनंदी जा हातपाय धुवून ये आणि आपली बास्केट घेऊन ये, आपल्याला फ्रेश व्हायचंय." तर ती स्वतः जाऊन स्वतःची बास्केट घेऊन येते कारण ती खालच्या शेल्फमध्ये असल्यामुळे तिला काढता येते. अ, रोज सकाळी तिचे अंघोळीचे किंवा शाळेचे कपडे काढून ठेवलेले असतात. पण त्याच्या व्यतिरिक्त तिला दुसरं काही घालायचं असेल किंवा शाळेतून आल्यानंतरही तिला चेंज करायचं असेल, तर ती तिच्या
आवश्यकता असेल तर तिच्या आवडीप्रमाणे जाऊन कपाटातून कपडे काढू शकते. कारण कपाटाचं अरेंजमेंट आणि तिची उंची हे गणित बरोबर बसलंय. आता ती मोठी झालीये, उंच झालीये, तिचा हात वरच्या शेल्फपर्यंत पोहोचतो. पण अनुभवाने हे लक्षात आलंय की ती फारशी हे पाड ते पाड कॅटेगरीतली नाहीये, म्हणून त्या कपाटाची रचना रचना अजूनही तशीच आहे. उद्या अभ्यास वाढल्यानंतर याच कपाटामध्ये तिच्या शाळेची सुद्धा सगळी पुस्तकं आणि बाकी साहित्य सुद्धा निश्चित येऊ शकेल, जे ती स्वतः ऑपरेट करू शकेल. तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुमच्यासाठी अशा काही फर्निचर किंवा रिलेटेड ॲक्सेसरीजच्या लिंक शेअर करते आहे, ज्या तुम्ही तुमच्या घरातल्या उपलब्ध जागेमध्ये निश्चित अरेंज करू शकाल. जर तुम्हाला तुमचं घर आणखी थोडं चाइल्ड फ्रेंडली बनवायचं असेल आणि मुलांना त्यांच्या त्यांच्या हाताने त्यांचं त्यांचं काम करून देण्याची अत्यंत महत्वाची आणि अत्यंत मजेदार गोष्टीचा अनुभव जर तुम्हाला त्यांना घेऊ द्यायचा असेल, तर तुम्ही त्या कबर्ड्स आणि रॅक्स आणि फर्निचर ॲक्सेसरीजचा तुम्ही नक्की विचार करावा, असं मी तुम्हाला सूचना करेन. हे जे मी तुम्हाला सांगते आहे, तुम्हाला असं वाटू शकतं, की मला मुलगी आहे आणि मुली थोड्याशा उपजतच शांत असतात. आई-वडिलांचं ऐकणाऱ्या असतात. त्यांच्यात मुळातच सामान जागेवर ठेवण्याची आणि म कमी तोडफोड किंवा कमी पसारा करण्याची मुलींची प्रवृत्ती असते. अ, तर मला असं वाटतं, की मुलगा आणि मुलगी हा भेद या ठिकाणी फारसा आपण बघायला हवा किंवा आपण आपली दृष्टी तशी ठेवायला हवी असं नाही. मुली-मुली असल्यास तरी प्रत्येकाची आवड किंवा प्रत्येकामध्ये एक जो ॲप्टिट्यूड असतो मुळात कल असतो तो वेगवेगळा असू शकतो. मुलगा आहे म्हणजे तो धसमुसळेपणाच करणार किंवा तो पाडापाडीच करणार असंही नाही. काही मुलं सुद्धा शिकवलं किंवा त्यांना सोबत घेऊन जर आपण केलं, तर आईला अतिशय जास्त फॉलो करणारी असतात काही मुलं. तर ती आईचं बघून-बघून किंवा घरातल्या इतर मोठ्या पालकांचं बघून-बघून सुद्धा खूप निगुतीने आपला पसारा आवरायला नक्की शिकतील. पण हे फक्त आपल्याला त्यांचा पसारा आवरावा लागू नये किंवा त्यांना सवय लागावी एवढ्यापुरतंच नाहीये. तर या ठिकाणी मला आवर्जून सांगावसं वाटतं, की एक अलीकडच्या काळातलेच मानसशास्त्रज्ञ होऊन गेले सायकॉलॉजिस्ट. त्यांचं नाव होतं त्यांचं नाव आहे एरिक एरिक्सन. तर एरिक एरिक्सन यांचा मनोसामाजिक विकासाचा सिद्धांत जर तुम्ही बघितला, ज्याला सायकोसोशल डेव्हलपमेंट थिअरी असं म्हणतात. तर या सायकोसोशल डेव्हलपमेंटल थिअरीमध्ये त्यांनी ज्या 8 अवस्था सांगितल्या आहेत, त्यांच्यापैकी जी दुसरी स्टेज आहे 2 वर्षाच्या पुढची, त्याला त्यांनी नाव दिलं आहे ऑटोनॉमी व्हर्सेस शेम ऑर डाउट. तर हे जे काही मी सांगते की मुलांना त्यांच्या हाताने वस्तू हाताळू द्या, त्यांना ठेवता येतील अशा पद्धतीने त्याची अरेंजमेंट करा. म्हणजे ते सामान आवरल्यानंतर किंवा ते टास्क पूर्ण झाल्यानंतर, आपण त्याला टास्क म्हणूया. ते टास्क पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्यातून जो आनंद मिळेल, तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. हे जे मी म्हणतेय याच्यामागे ही एरिक्सननी सांगितलेली सेकंड स्टेजच आहे. त्या वयामध्ये मुलं हळू-हळू छोट्या-छोट्या गोष्टी करायला शिकतात. आपण जर त्यांना त्या करू दिल्या, तो अनुभव घेण्याचा वाव जर आपण त्यांना दिला, त्यासाठी त्यांना कौतुक पण त्यांना अप्रिशिएट पण केलं, त्यांचं कौतुक केलं, तर मी हे करू शकतो अशी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. आणि हळू ऑटोनॉमीकडे ते जायला लागतात. जी गोष्ट करण्याची माझ्या डेव्हलपमेंटल जे टास्क पूर्ण झालेलं आहे किंवा जी फिजिकल मॅच्युरिटी मला आलेली आहे, त्या वयापर्यंत मुलं वजन थोडंफार उचलू शकतात. त्यांना उंचीचा अंदाज येतो. गरम वस्तू आहे किंवा विजेची बटणं आहेत किंवा एवढ्या उंचीवरून आपण उडी मारू शकत नाही किंवा मारू नये, त्याच्यामध्ये डेंजर आहे. हे हळू-हळू 2-3 वर्षाच्या मुलांना थोडंफार समजायला लागलेलं असतं. आणि अनुभव घेतल्यानंतरच त्यांना वेगवेगळ्या वस्तूंचे स्पर्श, वेगवेगळ्या वस्तूंचे आकार, त्यांचे उपयोग किंवा स्किलफुली त्या कशा हाताळायच्या हे त्यांना अनुभवाने समजतं. त्यामुळे त्या वयामध्ये जर आपण त्यांना हा अनुभव दिला, तर त्यातून त्यांचा सेल्फ इस्टीम सुद्धा डेव्हलप होतो. अ, या स्टेजबद्दल आणि त्याच्याशी संबंधित आणखीन काही गोष्टींबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की चर्चा करू. पण डॉक्टर एरिक एरिक्सन यांची जी सायकोसोशल डेव्हलपमेंटची थिअरी आहे, ती तुम्ही नक्की वाचावी. मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या संदर्भातलं एक आर्टिकल शेअर करते आणि त्याच्याच संदर्भातला एक ज्या 8 पूर्ण स्टेजेस आहेत, कारण पूर्ण 8 स्टेजेसबद्दल आपण चर्चा नाही करू शकणार इथे. पण तुमची मुलं वेगवेगळ्या वयातली असतील, तर ती मुलं ज्या वयात आहेत त्यांच्याशी संबंधित कुठल्या सायकोसोशल डेव्हलपमेंटच्या स्टेजेस आहेत,
ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आणि त्याच्याशी रिलेट करून बघायचं असेल, तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच एक व्हिडिओजची लिंक सुद्धा शेअर करतेय, जी एरिक एरिक्सनच्या थिअरीवरती आहे. तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघावा. आणि मुलं आणि पसारा आवरण्यासाठी मुलांची अनुकरणशीलता वापरणं किंवा त्या पद्धतीने त्यांना सोयी उपलब्ध करून देणं, याचा या दृष्टिकोनातून नक्की विचार करून बघा. ही सुद्धा त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी, त्यांच्या व्यक्तिमत्त्वासाठी ज्या सवयी पुढे जाऊन लागणं थोडंसं कठीण असू शकतं. किंवा ही अ, मुलं आहेत, ते सगळ्यात छोटे मेंबर आहेत फॅमिलीतले किंवा ते आपल्यावर डिपेंडंट आहेत. असं न राहता ते सुद्धा या घराचा एक भाग आहेत. हे फिलिंग जर तुम्हाला त्यांना द्यायचं असेल, त्यांच्यामध्ये ती जबाबदारीची जाणीव निर्माण करायची असेल, तर या वयापासून आणि त्यांचं स्वतःचं सामान त्यांना हाताळू देण्यापासून ही सुरुवात तुम्ही निश्चित करू शकता. तुमची मुलं मोठ्या वयाची असतील, तर त्याही दृष्टीने तुम्ही या गोष्टीचा विचार करून बघा. आणि मी सुरुवातीला म्हटलं तसं, या संदर्भातले तुमचे प्रश्न आणि तुमचे जे काही अभिप्राय असतील, ते माझ्याशी नक्की शेअर करा. तुम्ही इथे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता किंवा माझ्या ब्लॉग साईटवर इट्स अबाउट किड्स डॉट ऑनलाईन या माझ्या ब्लॉग साईटवरही तुम्ही तुमचा अभिप्राय आणि तुमची जी काही शंका असेल किंवा प्रश्न असेल किंवा तुमचा एखादा अनुभव असेल, तो तुम्ही नक्की शेअर करा. मी खात्री देते की तुमचा जो काही प्रश्न असेल किंवा तुमची व्यक्तिगत माहिती असेल, ती जर आवश्यकता असेल तर गोपनीय राखली जाईल. पण एखाद्या प्रश्नाला घेऊन आपण नक्की या प्लॅटफॉर्मवरती चर्चा करू शकतो, त्याला ऍड्रेस करू शकतो. तर आज इथेच थांबते. मुलांच्या पसाऱ्यावरनं सुरू झालेली चर्चा बरीचशी पसरत गेली आहे. तो व्हिडिओ पण बराच मोठा झाला असेल. तर आता इथेच थांबते. आपण पुढच्या भागामध्ये पुढचा भाग सुद्धा नक्की बघा. पुढच्या भागामध्ये आपण एरिक एरिक्सनची ही थिअरी, त्याची स्टेज आणि मुलांच्या संदर्भातल्या अशाच आणखीन एका महत्त्वाच्या प्रश्नाबद्दल चर्चा करणार आहोत. तुमचा अभिप्राय आणि कमेंट लिहायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ज्या काही फर्निचर एक्सेसरीज बद्दल काही उपलब्ध सोयींबद्दल माहिती देते आहे किंवा एरिक एरिक्सनच्या थिअरी बद्दलची काही माहिती शेअर करते, ती सुद्धा बघायला आणि त्याच्यावर विचार करायला विसरू नका.